वाटते कारण हे बघा आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी लागणार आहे, विश्वास ठेवावा लागणार नाही तर आम्ही लढायला कुठं कमी येतो. आमचं चालूच आहे ना, शांततेत चालू आहे. शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे. आता हिंगोलीला निघालोय. मराठा ताकदीनं एकत्र येणार. थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाचे दिवस आहेत, विठुरायाची वारी पण आहे, समाज जास्तीचा तिकडं असतो. पण आमची शक्ती काही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागा करायचं. पाटील तुम्ही आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृती रॅली आहे. नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार. हां तुम्ही नुसती बघा, आणखी मुंबईत जायचं राहिले, ती रॅली लई डेंजर होणार. पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये, तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल? कारण माणूस खुनशी एक खोलसा सवय पहिल्यापासून. कुणाची? येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय. त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे. आमच्या पुढं आंदोलनं करणं, आमच्याच पुढं हटकून सभा घेणं, आम्ही जे करतो तेच करणं. आम्ही म्हणजे आता ती म्हणजे काय ना, एवढ्या मोठ्या माणसानं, संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं. त्याच्यामुळं तो 100% असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकांना सांगून फुगवील, त्यांना काय आमिष दाखवील, त्यांना काय पदं दाखवील आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावेल. कारण त्याला सगळा जबाबदारच मग छगन भुजबळ असणार आहे. कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार आहे, कारण ते सरकारमध्ये. ओके, धन्यवाद. तर सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होईल. मनोज जरांगे पाटील अगदी थोड्याच वेळात हिंगोलीकडे रवाना होतील. रॅलीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलंय. जरांगे पाटील यांची आज हिंगोलीमध्ये शांतता रॅली आहे. सकाळी 11 वाजता जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात होईल. यावेळेस लाखो मराठा बांधव सहभागी होतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.